नमस्कार मित्रांनो, सह्याद्री विथ महेंद्रमध्ये आपलं स्वागत आहे. दिल्ली येथे जंतर मंतर मैदानावर जे CJP काँग्रेस कॉकरोच जनता पार्टी यांच्याकडनं जे आंदोलन चालू आहे. अभिजित दिपके त्यामध्ये म्हणजे मेन लीडर आहेत आणि त्यानंतर सोनम वांगचुक यांनी एंट्री घेऊन जे आंदोलन चालू केलं होतं, त्यांनी उपोषणही चालू केलं. आता 23वा दिवस आता उपोषणाचा आलेला आहे. हे सर्व ज्यावेळेस स्टार्ट झालं त्यावेळेस मजेशीर रील्समध्ये सगळ्यांनीच आनंद घेतला. भाजपा पार्टी, भारतीय जनता पार्टी म्हणजे सरकारनेही त्याचा आनंद घेतला, आपणही आनंद घेतला. आपल्यालाही वाटलं की एवढं जास्त रिस्पॉन्स हा कॉकरोच जनता पार्टीला मिळणार नाही. कॉकरोच जनता पार्टीचा जो लढा होता तो उभा राहिला. कॉकरोच एक सरन्यायाधीशांनी असं कॉकरोच असा शब्द उल्लेख केला असं म्हटलं गेलं आणि त्यातून कॉकरोच जनता पार्टी ही सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर नीट परीक्षेचा जो निकाल आहे आणि ज्या परीक्षा झाल्या त्यामध्ये गैरव्यवहार प्रकरणी ज्या काही गोष्टी पुढे आल्या, त्यानंतर आपले म्हणजे भारताचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी झाली आणि ती राजीनाम्याची मागणी ही CJPने लावून धरली. अभिजित दिपके म्हणजे अमेरिकेतनं भारतात आले, त्यांनी जंतर मंतरवर आंदोलन चालू केलं. आज 23-24 दिवस हे सोनम वांगचुक यांना झालेले आहेत. सरकारने सोनम वांगचुक यांना 2 दिवसापूर्वी रुग्णालयात हलवलं, तेही बळजबरी. आणि त्यानंतर जे काही आत्ता 2 दिवसात जे आंदोलनाने स्वरूप घेतलेलं आहे ते निश्चितच अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचार करायला लावणारी गोष्ट आहे. काय आहेत गोष्टी, काय मागण्या आहेत, त्याचं वणवा आता कसा पेटतोय आणि पुढे जाऊन त्याचे काय इफेक्ट होतील या सर्वांवर आपण बोलणार आहोत. व्हिडिओ हा तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा. अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. कारण मराठी जो पाऊल पडते पुढं आणि दिल्लीमध्ये महाराष्ट्रातला मराठा बाणा हा कसा पुन्हा एकदा उभा राहिलेला आहे आणि ते जे आंदोलन आहे त्याला मराठीच लोक का चालवत आहेत आणि त्याचा रिझल्टही ते आणतील का आणि का आणतील याचा आपण सर्व अभ्यास या व्हिडिओद्वारे करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे तुमचेही विचार तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा. मित्रांनो, जेव्हा अभिजित दिपके यांनी आता 2 दिवसापूर्वी जसे सोनम वांगचुक यांना पोलिसांनी डिटेन केलं, त्यानंतर जे काही आंदोलनाला जे हे मिळाले कलाटणी मेनली ती म्हणजे ती काल झालेल्या लाठीचार्जमध्ये दिल्ली पोलीस आणि आपल्या जवान बलाने तिथे जमलेल्या अनेक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला. अनेकांचे डोके तुटले, अनेकांचे डोके फुटले, अनेकांचे नाक तुटले. परंतु जे काही आपण सोशल मीडियावर व्हिडिओ बघतोय निश्चितच कुठेतरी हा विचार करायला लावणारी गोष्ट आहे की एखाद्या विद्यार्थ्यांवर अशा पद्धतीने अमानुष लाठीचार्ज, अमानुष याच्यासाठी म्हणतोय की जरी तुम्हाला लाठीचार्ज करायचा होता तर गुडघ्याच्या खाली मारलं जातं जनरली, परंतु इथे जिथे दिसेल तिथे अमानुषपणे मारण्यात आलं. मेंढ्या बकऱ्यांना आपण जसे मारतो तसं एका माणसांना, या लोकांना मारण्यात आलं, या तरुणांना मारण्यात आलं. ते निश्चितच आहे. सर्वप्रथम मागण्या काय आहेत तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हाच मेन मागणी आहे. सोनम वांगचुक यांची रिहाई आणि त्यांना परत व्हिडिओद्वारे संबोधित हे तर दुय्यम आहेत. परंतु धर्मेंद्र प्रधानसारख्या नेत्याचा म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा हा मागणीतला जातोय. एवढंच सिंपल मागणी असताना ही मागणी कठीण करण्याचा प्रयत्न म्हणजे अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे नेहमीच आपले आंदोलनांना न रिस्पॉन्स देणं, जे महाराष्ट्रातही आपण बघितलं. भाजपाची रणनीती देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने पहिले 10-15 दिवस मराठा मोर्चाच्या याच्यासाठी त्यांनी काही रिस्पॉन्स केला नाही आणि ज्यावेळेस लाठीचार्ज झाला, ज्यावेळेस पोलिसांकडून मराठा आरक्षणाच्या संदर्भात जे मनोज जरांगे पाटील जेव्हा बसले होते त्यावेळेस जो लाठीचार्ज झाला, सेम पद्धतीने हा लाठीचार्ज आहे. मी लिहून देऊ शकतो की ह्या गोष्टी लाठीचार्ज झाल्यामुळे अजून आता फास्ट पेस जाणार आहे आणि तुम्ही बघतच आहात. आज उद्धव ठाकरे असू द्या, महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पूर्णपणे तिथे हे केलेलं आहे, भेटी दिलेल्या आहेत. अनेक लोक, विरोधी पक्ष नेतेही तिथे जात आहेत. शेवटी राजकारण वेगळं राहू द्या. नीट परीक्षांमध्ये तथाकथित आरोप झाले की पेपरफुटी झाली, फेवरिझम झालं आणि त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा मागितला जातोय. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का मागितला जातोय की काहीतरी जबाबदेही राहावं, कुणीतरी सरकारला प्रश्न विचारले तर उत्तरं देणारं असावं, ह्या पद्धतीने तो प्रोटेस्ट चालला आहे. आणि त्यामध्ये सरकार जर काहीच रिॲक्ट करणार नसेल तर निश्चितच ह्या गोष्टी घडत राहतील. आपल्याला काही युवकांनी हिंसाप केली असंही दाखवलं जातं आहे. नो वरी, म्हणजे हिंसेचं समर्थन नाही आहे, परंतु तुम्ही जर 23-24 दिवस त्यांना रिप्लायच देणार नाही तर ते तरी बिचारे काय करतील.
आणि ज्या ज्या लोकांना असं वाटतंय की पक्षाच्या व्यतिरिक्त बघा, नीटमध्ये युवक जास्त आहेत. शेवटी युवकांसोबत काही हौसे-नवसे आहेतही, स्वतः चमकण्यासाठी येत आहेत, सपोर्ट देण्यासाठी. परंतु त्यांच्यामुळे फक्त विषयाला धरून राहणं गरजेचं आहे. देवेंद्र फडणवीस यांचंही मी आत्ता भाषण ऐकलं, की त्यांनीही सांगितलंय की काही जणांनी तिथं वेगळं घडवू पाहत होते. अहो, ते आहे सगळ्या गोष्टी. परंतु त्या माणसाला त्यांची जी मागणी आहे, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. जर तुम्हाला राजीनामा नाही द्यायचा, तर धर्मेंद्र प्रधान यांनी एखादी पत्रकार परिषद घेऊन त्याबद्दल खुलासे का नाही केलेत अजून? या सर्व गोष्टी निरुत्तरित आहे. तुम्ही फक्त कानामागे टाकून सगळ्या गोष्टी करू शकत नाही. जग जिंकू म्हणजे लोकांना आता तानाशाही, हुकुमशाही असं वाटण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजे सर्कलमध्ये महाराष्ट्रातही खूप CJPला पाठिंबा म्हणजे या नीटच्या प्रश्नावर खूप पाठिंबा मिळतोय, युवकांनाही मिळतोय आणि त्यातल्या त्यात काल जे लाठीचार्ज झाला त्याचा रूपांतर जसं मराठा आरक्षण महाराष्ट्रात मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आरक्षणानंतर जेव्हा त्यांच्यावर लाठीचार्ज झाला त्यानंतर जे पेटलं तसंच CJPचं होतंय. निश्चितच यावर म्हणजे केंद्र सरकारने निश्चितच विचार करून त्यावर लवकरात लवकर तोडगा करावा लागेल. नाहीतर म्हणजे आपण म्हणत नाही नेपाळसारखी परिस्थिती होईल, परंतु त्यांना त्याची गोष्ट खूप मोजावी लागेल सरकारला. कारण ना भूतो ना भविष्यती आता तरुण वर्ग यामध्ये आहे आणि तरुण वर्गावर एखादं जर पार्टीचं उपोषण असतं, काही असतं तर ठीक होतं. परंतु इथे पार्टी व्यतिरिक्तही आता लोकं सपोर्ट करायला लागलेले आहे. भाजपचेच लोकं पुढे येऊन म्हणतायत की नीटसाठी लोकांच्या नीट पेपर फुटीबद्दल धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देण्यात यावा. शेवटी भाजपलाही हेच वाटतंय की आपण जर राजीनामा दिला तर कुठेतरी सुरुवात आपल्या विरुद्ध निगेटिव्ह होईल, सगळं होईल. परंतु जर तुम्हाला काहीतरी हँडल करावे लागणार आहे, लोकांना येऊन पुढं आपण दडपशाही किंवा हुकुमशाही करत नाही आहे. आपण फक्त आणि फक्त राज्य करतोय, लोकांचं राज्य करतो, लोकांच्या सेवेसाठीच आपण आहोत. आणि जर अशी पद्धतीने जर आंदोलन दडपण्याचा प्रयत्न हा सरकारकडनं होत असेल तर निश्चितच मला तरी वाटतंय येत्या भविष्यकाळात आपल्याला अनेक मोठ्या गोष्टी बघायला मिळू शकतात. देवेंद्र फडणवीस असू द्या किंवा नरेंद्र मोदी असू द्या पंतप्रधान, अमित शहा असू द्या गृहमंत्री, यांनी निश्चितच यावरती पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देणं गरजेचं आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडनं जर चुकी होत असेल, यांना जर उत्तरच द्यायचं नसेल तर त्यांना शिक्षण मंत्री करून काय उपयोग आहे, हेही बघण्यासारखी गोष्ट आहे. काल संसदेवर मोर्चा काढण्याचा प्रयत्न झाला, भरपूर लोकं आलेली होती, लाठीचार्ज झाला. पण ह्या लाठीचार्जचा व्हिडिओज जेव्हा आपण बघतो त्यावेळेस एकच प्रश्न येतो, लोकशाही. आज नीटच्या पेपरचा इश्यू आहे, उद्या आपल्या घरातला असला आणि आपल्याला जर सरकारला मनवायचं असेल आणि उपोषण करतोय ना आपण, सरकार जर असं करत असेल की आधी तर हे घेणारच नाही त्याचं दखल, तुम्ही मरा, काही करा, आणि जर लोक एकजूट झाले की त्यांच्यावर अशा पद्धतीने लाठीचार्ज करून ते आंदोलन दाबण्याचा प्रयत्न होत असेल तर हे निश्चितच चुकीचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी नक्कीच यावर विचार केला पाहिजे. नाहीतर शेवटी मी बोलत नाही खरं होऊ नये होय, नेपाळमध्ये जे झालं, श्रीलंकेमध्ये झालं, तेच इथेही होऊ शकतं. शेवटी बाह्य शक्ती आहे का ते नाही, पण पॉईंट टू पॉईंट जर त्यांना उत्तरं दिली तर हे कुठेतरी प्रकरण शांत होऊ शकतं. निश्चितच असो, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या गोष्टीला कसे हँडल करतायत येत्या 2-3 दिवसात आपल्याला कळेलच. आपण विशेषतः अजून दुसऱ्या गोष्टीवर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी जे काही आज झालं आहे त्याचंही आपण दुसऱ्या व्हिडिओद्वारे आपण ते तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करू. परंतु हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला असाल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तुमचे हे विचार काय आहे. राजकीय डोक्यातनं काढून टाका, फक्त एक मुद्देसूद आणि मुद्दा काय आहे, कशासाठी आंदोलन चाललं आहे आणि त्यावर सरकारचा काय रिप्लाय आहे, त्यावरून हे आंदोलन चिघळत चाललं आहे का, हे जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला नक्कीच काहीतरी सापडेल आणि ते तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये आपल्या कमेंट करून व्यक्त करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण ज्या पद्धतीने जनावरांसारखं विद्यार्थ्यांना मारण्यात येतं आहे, लेडीजला, महिलांना मारहाण झाली, ती निश्चितच बघून कुठेतरी विचार करायला भाग पाडतं आहे की खरंच आपण हुकुमशाहीत राहतो आहे की लोकशाहीत राहतो आहे. शेवटी असू द्या, तुमचे विचार मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.